हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वादग्रस्त मंत्री भ्रष्टाचार हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभर आंदोलन। उद्धव ठाकरे दादरमधील आंदोलनात सहभागी होणार। दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा। निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर इंडिया आघाडी आक्रमक। मोर्चात सुमारे 300 खासदार सहभागी होतील। विरोधी पक्षनेते राहुल गांधींना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडून पुन्हा नोटीस। मतचोरी झाल्याच्या आरोपाचे 10 दिवसांच्या आत पुरावे सादर करण्याचे आदेश। निवडणूक आयोगाला जनता चापकानं फोडेल। दैनिक सामनातून निवडणूक आयोगावर कडाडून टीका। राहुल यांनी फोडलेल्या मतचोरीच्या बॉम्बमुळे सगळ्यांचेच मुखवटे गळाल्याचीही निशाणा। राज ठाकरे आणि मनसे विरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मराठी अमराठी द्वेष पसरवण्याचा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप। निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीच्या घर वापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात नांदणी मठ वंतारा राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका तसंच हत्तीणीची निगा राखण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची याचिकेतून विनंती। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू। निर्णयाला कोल्हापुरातून विरोध। आमदार सतेज पाटलांचं हरकती नोंदवण्याचं आवाहन। शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडत असल्यानं विरोध। आज तिसऱ्या श्रावणी सोमवारानिमित्त राज्यभरात भाविकांची मांदियाळी। त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक दाखल। अनेक मंदिरात देखील रीत।